महाराष्ट्रातील दुष्काळी विभाग म्हणून गेली कित्येक वर्ष मराठवाड्याची ओळख देशात घेतली जाते. अत्यंत कमी पाऊस, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेती व उद्योगामध्ये मागास भाग म्हणून ओळखला जाणारा विभाग म्हणजे मराठवाडा. औरंगाबाद जिल्ह्यापासून 25 किलोमीटर अंतरावर नगर औरंगाबाद हायवेवर वसलेले असेच एक गाव दहेगाव बंगला. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची मुख्य समस्या असलेले गाव म्हणून या गावाची ओळख. मागच्या 3 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने दहेगाव, सारंगपूर, मुरमी या गावांची महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये निवड केली. या अभियानाची यशस्वी धुरा सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक म्हणून शरद जाधव या तरुण युवकाची निवड करण्यात आली. अनेक समस्याने ग्रासलेल्या या गावांना शाश्वत विकासाबरोबर सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरले. या गावाच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागाच्या कृती संगमातून अनेक नाविन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या गेल्या. यामध्ये विशेषतः कृषी व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 512 हेक्टरवर जलयुक्त शिवार, सिमेंट बंधारे, जानकी देवी बजाज व लोकसहभागातून पाझर तलाव खोलीकरण, 3.8 किलोमीटरच्या वर नाला खोलीकरण, 9 रिचार्ज शाफ्ट इत्यादी कामे करण्यात आली. या सर्व कामामुळे अनेक वर्ष पिण्याच्या शेतीच्या पाण्याची समस्या सोडविल्या गेली. या अभियानाच्या माध्यमातून तिन्ही गावांना टँकर मुक्त करण्यात आले. 100 फुटाच्या खाली गेलेली पाण्याची पातळी आज 15 फुटावर आलेली आपणास दिसेल. शेतीच्या शाश्वत पाण्यासाठी तसेच पीक उत्पादन वाढीसाठी 60 शेततळी, अस्तरीकरण योजना, कांदाचा आधुनिक शेतीकडे वाटचाल करत पहिल्यांदाच गावात 6 शेडनेटच्या माध्यमातून निर्यातक्षम भाजीपाला घेण्यात आला. आणि शेडनेट असल्यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्नाचा लाभ मला मिळणार आहे. यासाठी मला याच्यातून कृषी डिपार्टमेंटकडून 50% अनुदानाचा लाभ झालेला आहे. एकंदरीत आम्हाला हे शेडनेटमुळं खरोखरच खूप फायदा झाला. तर मी सांगितल्याप्रमाणे काही जे 5 एकरात उत्पन्न नाही मिळालं तेवढं 20 गुंठ्यात मिळालं. किंवा MSTF मार्फत मिळणारा जो काही निधी आहे त्या निधीचा विनियोग करून त्या ठिकाणी गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न केलेले आहे आणि निश्चित स्वरूपात त्याचा आज रोजी फायदा दिसत आहे. कृषी अवजारे वाटप करण्यात आली. गावात या अभियानाच्या माध्यमातून 38 महिला बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी दाल मिल, पापड मशीन, शेवया मशीन, कांडप मशीन, केटरिंग भांडी, शेळीपालन, कुक्कुटपालन असे व्यवसाय उभारणीसाठी मदत करण्यात आली. हा व्यवसाय आम्ही चालू केला आणि हा व्यवसाय आम्ही चांगल्या पद्धतीने चालवणार आहोत. गावात बचत गट आल्यापासून आमच्या गावात भरपूर सुधारणा झाल्या. शेवयाचे मशीन मिळाले, त्यातून काही महिलांना उद्योग प्राप्त झाले. दहेगाव बंगल्यामध्ये खरं परिवर्तनाचं काम करण्यात आलेलं असून अशाच प्रकारे परिवर्तनाचं काम इतरत्र ग्रामपंचायतमध्ये रेप्लिकेशन व्हावं अशी मी सर्व ग्रामपंचायतला किंवा इतरत्र गावांना विनंती करतो. शाळांच्या गुणात्मक विकासाबरोबर भौतिक विकासासाठी सायन्स लॅब, डिजिटल शाळा, बोलक्या भिंती, संगणकीकरण, ग्रंथालय, खेळाचे मैदान, सोलर लाईट, CCTV कॅमेरे, डिजिटल अंगणवाडी, आणि त्यातून मुलांची संख्या पण वाढू लागली. म्हणजे आता घरी बोलायला जायची गरजच पडत नाही. म्हणजे 9 वाजले म्हणजे मुलं ऑटोमॅटिक येऊन जातात अंगणवाडीमध्ये. महिलांचे आरोग्य, 470 शौचालय बांधकाम, गावात गंज आलं, स्वच्छालय झालं, पूर्ण सुधारणा झाली. 105 घरकुल बांधकाम पूर्ण केले. आमच्या हक्काचं मजबूत घर झालं माझ्या मुलाला आणि आम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला. ग्राम परिवर्तकमुळे
इथं आमच्या गावाचा खरा भेदभाव आणि सगळं राजकारण इथं कमी झालेलं आहे. लोकांना स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायची याची स्वतः सुरुवात लोकांनी ह्या सामाजिक ग्राम परिवर्तकच्या मिशन अंतर्गत केली. यासाठी मी खरंच आज महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमची गावाची निवड याच्यामध्ये केली. गाव स्वतःहून आता या सर्व विकासामध्ये एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे आणि शासनाची देखील या भूमिकेसाठी किंवा या गावाच्या विकासासाठी महत्त्वाची पायाभरणी त्या गावामध्ये केलेली आहे. या कामासाठी खास करून CMO ऑफिस, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जे कलेक्टर महोदय आहेत, जिल्हा परिषदचे CO साहेब आहेत आणि बाकीची जी यंत्रणा आहे यांनी देखील खूप सपोर्ट केला आणि या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील काम करणं सोपं गेलं. अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, गावांना जोडणारा मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता, व्यायामशाळा, ग्रंथालय, शाळा, अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी, कौशल्य विकास व तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचबरोबर आरोग्य शिबिर, समाधान शिबिर, जनजागृती अभियान, वृक्ष लागवड, जैवविविधता संवर्धन, श्रमदान, वैयक्तिक स्वच्छतेविषयी काम करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपून आज गाव खऱ्या अर्थाने सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्राम परिवर्तक शरद जाधव आणि आमचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रवीण पिंजरकर यांनी या योजनेअंतर्गत खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा पाया आहे. लोकसहभागातूनच ही सगळी कामं यशस्वी होऊ शकतात आणि दहेगाव परिसरातील जे काही लोक आहेत त्यांनी यामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं सहभाग घेतल्यामुळे इथे अनेक कामं यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत. या अभियानाच्या माध्यमातूनच कामाची खरी यशस्वीता लक्षात येते. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अर्थातच MVSTF अंतर्गत गावांमध्ये काय बदल झालेला आहे असं जर विचारलं तर एक गोष्ट ठळक लक्षात येते की सर्वात प्रथम तर गावामध्ये बदल होऊ शकतो ही मानसिकता लोकांची तयार झालेली आहे. हा बदल आपण करू शकतो, आपली परिस्थिती बदलू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात तयार झालेला आहे आणि संपूर्ण गावाने एकत्र म्हणून काम करायचं आहे ही जी एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ती आपल्याला निर्माण होताना दिसते. आपल्याला सर्व गावाने एकत्र येऊन फक्त एक मार्ग निवडून त्याप्रमाणे काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत आमच्या गावाला निश्चितपणे ही दिशा मिळालेली आहे.